फटाकडा फेक फेक जय भीमचे पट्टेच नाही ठेवलेत. जय भीमवाले नाही आले का? जय भीमवाल्याला दुपट्टा नाही, काही नाही. हा झेंडा सुद्धा नाही आहे जय भीमवाल्याच्या इथे. आणि म्हणे युती आहे. कुठे युती आहे? जय भीमवाल्यासाठी झेंडे नाही, काही नाही, दुपट्टा नाही. नुसते तर बीजेपी शिवसेना शिंदे गटवाल्याची मिटिंग आहे का? हा जय भीमवाल्याचा काही नाही हिस्सा. कुठे एक तरी झेंडा आहे का इथे? बघू शकता आपण इथे जय भीमवाल्यासाठी दुपट्टा नाही आहे, झेंडा नाही आहे. हे शिंदे गट आणि बीजेपी गट मिळून RPI पार्टीला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अरे सीटा तर कमी देता एखादा दुपट्टा पण नाही ठेवला होता का तुम्ही लोकांनी? हा ठीक आहे. येणाऱ्या टायमाला आम्ही पण तुम्हाला देऊ अंडे. लवकरच तुम्हाला भेटणार अंडे आणि भेटते दंडे पण सोबत. ह्याच्यामध्ये RPIचा फोटो का नाही? युती आहे तर काय झालं? हे यांची युती आहे. कोणाची युती आहे? शिंदे गट आणि बीजेपी गट. RPI गटची युती नाही आहे. शिंदे गट आणि उद्धव गटची युती आहे. आम्ही सगळा इथे फिरून पाहतोय. नाही इथे फिरवायला नाही काय करायला. इथे झेंडेच नाही आहे, दुपट्टेच नाही आहे, काहीच नाही. समजत नाही का यांच्या आदेशाने आणि देवाभाऊंच्या विकास कामामुळे, आपल्या महायुतीच्या सरकारच्या विकास कामामुळे मुंबईकर 15 तारखेची वाट पाहत आहेत. फक्त आपल्याला इथून जे आता मार्गदर्शन मिळणार आहे, या मंचावरून जो मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे, त्या मार्गदर्शन घेऊन आपल्याला मुंबईच्या चप्पा आपल्याला पालघाट घालायचं आहे. मुंबईच्या गल्लोगल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे. मुंबईच्या मोठ्या इमारतींमध्ये आपल्याला जायचं आहे. आणि 15 तारखेला या मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्या महायुतीचा महापौर करण्यासाठी आजच्या या सभेतून आपण कटिबद्धता करूया. आणि नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण मुंबईच्या गल्लीमध्ये जाऊन लोकांना मतदानासाठी आग्रह करूया. आज या मंचावरती अनेक मान्यवर आपल्याला दिसत आहेत. आपल्या मुंबईचेच नव्हे तर महाराष्ट्राचे देखील नेतृत्व या इथे उपस्थित आहेत. केंद्रीय नेतृत्व या इथे उपस्थित आहेत, या मंचावरती उपस्थित आहेत. राज्यातील नेतृत्व या मंचावरती उपस्थित आहेत. अनेक मान्यवर या मंचासमोर आसनस्थ झालेले आहेत. आपण या सभेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा आपण घोषणा देऊ. या सभेमध्ये जोश आणूया. पण घोषणा देताना दोन्ही हात आपल्याला संकल्प कशाचा? तर विजयाचा करायचा आहे. संकल्प कशाचा? तर आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला महापौर, महायुतीचा महापौर करायचा आहे. त्यामुळे आपला जो जनघोष असेल, आपला जो आवाज असेल, तो मुंबापुरीमध्ये या प्रसार माध्यमाच्या अरे एक पण जय भीमचा झेंडा नाही. काय युती आहे ही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. आम्हाला RPIचे झेंडे पाहिजेत. युती आहे ना RPI आणि शिंदे गटची. 3 पक्षाची युती आहे. ते 2च पक्षाचे का चिन्ह आहेत? इथं 2च पक्षाचे चिन्ह आहेत. झेंडे सुद्धा आमच्या हातामध्ये फिरवायला नाही आहे. RPI वाल्यांना काय तुम्ही कमजोर समजलंय का? आम्ही निषेध करतो या कार्यक्रमांचा. जेव्हा दुपट्टे नाही दिले तिथे आम्हाला इथे घालायला दुपट्टे सुद्धा नाही जय भीमवाल्याला. हां म्हणजे मजबूरमध्ये आम्ही तुमचे दुपट्टे घालले पाहिजे. इथे 50 झेंडे पडलेत पण एक पण RPIचा झेंडा नाही आहे. आम्ही निषेध करतो या कार्यक्रमाचा. निषेध करतो आम्ही. इथे 50 झेंडे पडलेत खाली पण एक पण RPIचा झेंडा नाही दिला. म्हणजे काय जय भीमवाल्याला कमजोर समजता का? आम्ही या महायुतीतून पण निषेध करतो. आम्ही निषेध करतो या महायुतीवर. निषेध करतो आम्ही.
रिपब्लिक ऑफ इंडियाचा रिपब्लिक ऑफ इंडियाचा तुम्ही इथे एवढे झेंडे ठेवलेत, आरपीआय वाल्याला झेंडे हातामध्ये दिले का नाही? तुम्ही इथे एवढे दुपट्टा ठेवलेत, आरपीआय वाल्याला तुम्ही दुपट्टा दिले का नाही? तुम्ही काय सीटा कमी देता झेंडे पण नाही का तुमच्याकडे? भिकारी लोकांनो, हा आम्ही निषेध करतो या मीटिंगवर, निषेध, जय भीम वाल्यांचा निषेध, निषेध इथे. हा ज्यांनी घटना दिली, ज्या देशाला घटना दिली आणि त्या घटनेमुळे या देशामध्ये निवडणुका होतात, दर 5 वर्षांनी निवडणूक होते. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष जोरात झाला पाहिजे. मी पुन्हा एकदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घोषणा देतो, आपण जोरात त्यांचा जयघोष करायचा आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माननीय मुंबईचे सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे यांना विनंती करतो की आपण मंचावरती या. डिस्कस केला असेल. ज्या क्रांती सूर्याने इंग्रजांची झोप उडवली होती, 11 वर्ष काळ्या पाण्याची सजा त्यांनी भोगली होती आणि मातृभूमीसाठी त्यांचं मन तळमळत होतं, अशा सावरकरांचा देखील आपल्याला इथे जयघोष करायचा आहे. क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकरांचा. क्रांतीवीर विनायक इथे एक पण झेंडे किंवा एक पण दुपट्टा हे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा नाही आहे. ही महायुती नुसती बीजेपी आणि शिवसेनेची आहे. येणाऱ्या टायमाला आम्ही जेव्हा मतदान करू तर एकच भाऊ, तुला कुठे भेटला आरपीआयचा दुपट्टा कुठे भेटला? तू आरपीआयचा आहे ना, ते काढ. निषेध, आपला निषेध आहे त्या. महायुती नाही आहे, एक पण झेंडा दुपट्टा नाही. मी आरपीआयचा आहे, मला दुपट्टा नाही आहे, मी असाच उभा आहे. तुला एकल्याला आहे, एवढ्या लोकांना द्या ना, द्या. इथे दुसऱ्या, हा असं तू खिशात आणलं, त्या लोकांनी वाटलं तसं खुर्च्यावर ठेवलं पाहिजे ना. अरे पण तुम्ही कार्यकर्ते आहे ना, इथे मीटिंग आहे, मीटिंग मध्ये आमचे पण असले पाहिजे ना दुपट्टे. हे बघा इथे सुद्धा बोर्डावर आरपीआय नाही आहे, बोर्डावर आरपीआय नाही. निषेध करतो आम्ही या कार्यक्रमचा. फडणवीसचा बी निषेध करतो, शिंदेचा बी निषेध करतो, या कार्यक्रमचा निषेध करतो आम्ही लोक. आम्ही जय भीम वाले इथे आमच्या आठवले साहेब आले म्हणून आलो, निषेध करतो आम्ही लोक या कार्यक्रमचा. आम्हाला या कार्यक्रमशी काही घेणं देणं नाही आहे. चला आता उठा, हे कार्यक्रम वरती निषेध टाकू आपण. चला हे उमेश, चल निषेध है अपना. आरपीआई का झंडा एक तक नहीं रखे इन्होंने, एक भी दुपट्टा नहीं रखे ना मेरा. मी गणेश बंडू चव्हाण, पकड मोबाईल. मी गणेश बंडू चव्हाण, जे इथे झेंडे हरवायला ठेवलेले आहेत, या कलरमध्ये दुपट्टे ठेवलेले आहेत, ते आरपीआय पक्षाचे नाही. आमची तुमची युती नाही आहे, ही शिंदेगड आणि बीजेपीची युती आहे. आमची युती तुमच्याशी नाही आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. शिंदेचा निषेध करतो, फडणवीसचा निषेध करतो. निषेध. चला चल निषेध करतो मी त्यांचा.